राजकारणात मोठ्या बाता मारणारे, अंधश्रद्धेच्या विरोधात बोलणारे नेते स्वतःच्या घरात नेमकं काय करतात, हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. उबाटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबातील एक असं भयानक सत्य समोर आलंय, ज्याने संपूर्ण राजकीय वर्तुळ हादरून गेलंय. विनायक राऊत यांच्या सुनेने स्वतः पत्रकार परिषद घेऊन सासरच्यांवर जे आरोप केलेत ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. जिवंत कोंबडा उतरवणं, कणकेचे बाहुले आणि अघोरी विधी, काय आहे विनायक राऊतांच्या घरचा हा धक्कादायक वाद, पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी पत्रकार परिषदेत आपल्या वैवाहिक आयुष्यातील अत्यंत खासगी आणि धक्कादायक बाबी जगासमोर आणल्या. गिरिजा यांनी सांगितलं, डिसेंबर 2017 मध्ये त्यांचा विवाह विनायक राऊतांचा मुलगा गीतेश राऊत यांच्याशी झाला. मात्र लग्नानंतर तब्बल 9 महिने त्यांच्यात कोणतेही शारीरिक संबंध आले नव्हते. पती गीतेश हा शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ होता, पण ही खरी बाजू लपवण्यासाठी आणि आपल्या मुलाची असमर्थता झाकण्यासाठी राऊत कुटुंबाने सुनेशी खोटं बोलून तिचा घात केला आणि इथूनच सुरू झाला अघोरी छळाचा एक भयानक प्रवास. मुलाचा आजार किंवा असमर्थता डॉक्टरांकडे नेऊन बरी करण्याऐवजी राऊत कुटुंबानं चक्क मांत्रिकांचा आसरा घेतला. गिरिजा राऊत यांनी सासरच्यांकडून झालेल्या जादू टोण्याचा प्रकाराचा पाढाच वाचला. सप्टेंबर 2018 ते 2022 या 4 वर्षाच्या काळात त्यांच्यावर सातत्याने अघोरी कृत्य केली गेली. त्यांना वेगवेगळ्या बाबा आणि मांत्रिकांकडे नेलं जायचं. कधी अंगावरून जिवंत कोंबडा उतरवला जायचा, तर कधी कणकेच्या बाहुल्या आणि मांसाचे तुकडे अंगावरून उतरवून उतारे केले जायचे. इतकंच नाही, तर त्यांचे न धुतलेले कपडे आणि डोक्याचे केस ओढून अघोरी विधी केले जायचे. बळजबरीने देवी समोरचा पेलाभर अंगारा त्यांना प्यायला दिला गेला, असा खळबळजनक आरोप गिरिजा राऊत यांनी केलाय. पण प्रश्न असा पडतो की गिरिजा राऊत एवढ्या वर्ष गप्प का होत्या? यावर बोलताना त्यांनी सांगितलं, राऊत कुटुंबाला खूप मोठं राजकीय पाठबळ होतं, त्यामुळे त्या आधी तक्रार करू शकल्या नाहीत. आज ना उद्या संसार सुधारेल या आशेवर त्यांनी 7 वर्ष ही शारीरिक आणि मानसिक छळ सहन केला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना हायपोथायरॉइडचा त्रास असतानाही सासरच्यांनी त्यांना बळजबरीनं अँटी डिप्रेशनच्या म्हणजेच नैराश्यावरील गोळ्या खायला लावल्या. अखेर हा छळ असह्य झाल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. ठाण्याच्या कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणात फिरोज बाबा नावाच्या एका कथित मांत्रिकाला अटक केली असून विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश, पत्नी श्यामल यांच्यासह कुटुंबातील 7 जणांवर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलाय. सर्वसामान्यांना कायद्याचे धडे देणारे आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारणारे नेते जेव्हा स्वतःच्या घरात जादूटोणा आणि अघोरी कृत्य करतात, तेव्हा कायद्यावरचा विश्वास उडतो. एका सुनेनं आपल्याच सासरच्या मोठ्या राजकीय नेत्याविरुद्ध उभी राहून दिलेली ही लढाई आता काय वळण घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विनायक राऊत यांच्या कुटुंबावर झालेल्या या गंभीर आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा नेत्यांवर काय कारवाई व्हायला हवी? आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. अशाच ताज्या घडामोडींसाठी प्रहार न्यूज लाईनला फॉलो करा. धन्यवाद.